तर हा वाद नेमका काय होता ते पाहूयात। वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसाठी महिंद्रा स्कॉर्पिओ एन ही गाडी घेण्याचा प्रस्ताव होता। पदाधिकाऱ्यांसाठी एकूण 54 स्कॉर्पिओ एन आणि अधिकाऱ्यांसाठी 9 होंडा सिटी गाड्या या सेवेत आहेत। उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते आणि वैधानिक समित्यांच्या अध्यक्षांसाठी ही वाहनं खरेदीचा प्रस्ताव होता। जानेवारी 2026 मध्ये तर जुलै 2026 मध्ये 6 महिन्यातच या पदाधिकाऱ्यांना स्कॉर्पिओ एन नकोशी झाली आहे। मुंबईच्या रस्त्यांसाठी ही गाडी आरामदायी नाही अशी तक्रार या अधिकाऱ्यांनी केली आहे। लांबच्या प्रवासात पाठदुखीचा त्रास होतो असेही दावे केलेत। परिणामी 1.5 कोटी खर्च करून 6 इनोव्हा क्रिस्टा गाड्या घेण्याचा प्रस्ताव हा जुलै महिन्यामध्ये आला। खर्च अनावश्यक आहे अशी टीका विरोधकांनी केली। निर्णय सर्वपक्षीय सहमतीने झालेला आहे असा दावा सत्ताधाऱ्यांनी केलाय। ऑगस्टमध्ये पैशांच्या उधळपट्टीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून गंभीर दखल घेतली गेली। बीएमसीतील सत्ताधाऱ्यांनी नव्या कारचा प्रस्ताव त्यानंतर मागे घेतला।